का जानकारी के लिए। आता यानंतर वळणार आहोत अर्थातच उपराजधानी नागपूरमध्ये, कारण नागपूरमध्ये तापमानाचा पारा 40 डिग्रीच्या वर जाऊन पोहोचलेला आहे। पण याही उन्हात मतदारांचा उत्साह काही कमी झालेला नाहीये। भर उन्हात मतदानाचं पवित्र कर्तव्य बजावण्याकरता मतदार उत्साहानं बाहेर पडताना दिसतोय आणि या संदर्भात मतदारांशी बातचीत केलेली आहे आमचे प्रतिनिधी संदीप देसाई यांनी। नागपूरमध्ये सकाळपासून मतदानाला सुरुवात झालेली आहे। नागपूरमध्ये आता पारा चढायला लागलेला आहे। आता 38 ते 40 अंश सेल्सिअस पारा आहे। आपण बघितलं तर मतदान केंद्रांवर गर्दी सुद्धा व्हायला लागलेली आहे। सगळ्या मतदारांकडे बघितलं आपण तर डोक्यावर दुपट्टा घेऊन शाल घेऊन सगळे मतदार येतात, कारण टेम्परेचर वाढायला लागलेले आहे। असेच काही या उन्हात सुद्धा बाहेर पडलेले मतदार आहेत आपल्यासोबत। काय सांगाल, ऊन प्रचंड लागायला सुरुवात झाली तरी पण मतदानाला गर्दी होतेच आहे? हो, ऊन असलं तरी गर्दी, कारण मतदान हे प्रत्येकाने करायलाच पाहिजे। प्रत्येकाचा अधिकार आहे, त्यामुळे ऊन असलं तरी लोक येतात आहे मतदानाला। अगदी अजून एक मॅडम सुद्धा आपल्या सोबत आहे। तुम्ही दुपट्टा आता काढून हातात ठेवलाय, मतदान झालं का तुमचं? नाही, व्हायचं आहे, करत आहे मी। कुठे इथल्याच रहिवाशी आहे तुम्ही? हो, धरमपेठलाच राहतो। अच्छा, मग बऱ्याचदा काय होतं की सकाळीच लोक येऊन जातात, तुम्ही उन्हाच्याच बाहेर पडलात? सकाळी लेकरं होते ना, नाश्ता वगैरे करून मग आलो आम्ही। अच्छा, वर सगळं घर सांभाळून दुपारी का असे ना उन्हात तानातनं 40 डिग्री सेल्सिअस तापमानामध्ये आले। एक दाम्पत्य सुद्धा आहे मतदानाला आपल्यासोबत। काय सांगाल मॅडम? ऊन प्रचंड वाढलंय, पण मतदान हा आपला अधिकार आहे, त्यामुळे आपल्याला काही ऊन जरी असलं तरी आपल्याला तो अधिकार आपल्याला द्यायचाच आहे। तुम्ही काय सांगा? आता ऊन जरी असलं तरी नागपूरमध्ये मतदानासाठी लोकांमध्ये भारी उत्साह निर्माण झालेला आहे, कारण की सर्वांना आता देश आपला बळकट करायचा आहे आणि आपला हा हक्क आहे आणि तो आपण बजावला पाहिजे ही संकल्पना प्रत्येकामध्ये रुजलेली आहे। त्याच्यात मीडियाचा भरपूर त्याचा सहभाग आहे, त्यांनी जे जनजागृती केली आहे त्याचाच हा प्रतिसाद लोकांचा दिसतो। आज ऊन जरी आहे तरी नागपूरमध्ये चैतन्याचं वातावरण आहे। अगदी बघतोय आपण की अंगाची लाही होते, प्रचंड ऊन, सूर्य आग ओकायला लागलेला आहे, तरी पण मतदानाचा उत्साह आहे। सकाळी 6:30 वाजल्यापासून मी बघतोय लोक रांगा करतायत। 7 वाजता मतदानाला सुरुवात झाली, मात्र अजूनपर्यंत जर आपण मतदान केंद्राच्या बाहेर जर बघितलं तर गर्दी आहे। ज्येष्ठ नागरिकांची सुद्धा गर्दी आपल्याला पाहायला मिळते। ज्येष्ठ नागरिकांचा उत्साह सुद्धा भर उन्हामध्ये 40-41 टेम्परेचरमध्ये सुद्धा आपल्याला पाहायला मिळतोय। आपण जर बघितलं तर मतदान केंद्राच्या बाहेर प्रचंड गर्दी व्हायला लागली आहे। भर उन्हामध्ये 40-41च्या टेम्परेचरमध्ये सुद्धा नागपूरकर उत्साहानं या सगळ्यामध्ये भाग घेताना दिसत आहेत। आणि जर आपण बघितलं तर सूर्य आग ओकायला लागलेला आहे, अंगाची लाही लायली होते, तरी सुद्धा मतदान केंद्रांवरची गर्दी कुठेही कमी होताना दिसत नाही आणि त्यामुळेच लोकांमध्ये भर उन्हामध्ये सुद्धा उत्साह असलेला पाहायला मिळतोय। प्रशांत मोहितेसह संदीप देसाई, न्यूज 18 लोकमत,